एका गावात गोपू नावाचा शेतकरी राहत होता. गोपू साधा, मेहनती पण गरीब माणूस. त्याची बायको लक्ष्मी घर सांभाळत असे. दोघांना 2 मुलं होती, राजू आणि सुनील. गोपू आयुष्यभर कष्ट करून मुलांना शिकवायचा प्रयत्न करायचा. त्याचा विश्वास होता, जमिनीचा आधार पोटाला भाकर देतो, पण शिक्षणाचा आधार मनाने जगायला शिकवतो. गोपू स्वतः खूप हुशार होता, पण परिस्थितीमुळे शाळा सोडावी लागली होती. म्हणून तो मुलांना म्हणायचा, बाळांनो, मी माझं आयुष्य जमिनीत घालवलं, पण तुमचं आयुष्य पेनात घालवा. ही कष्टाची जमीन कधीच सोडू नका, पण तिच्यावरचं ओझं कमी करण्यासाठी शिकायलाच हवं. मुलांमध्ये मोठा राजू जरा आळशी, मोकळा, गावातल्या मित्रांसोबत फिरणारा, तर छोटा सुनील शांत, अभ्यासू, आई वडिलांचं ऐकणारा. घरात पैसे कमी असले की लक्ष्मी स्वतःचं पोट रिकामं ठेवायची. ती म्हणायची, मी आई आहे ना, माझं पोट थोडं रिकामं राहिलं तरी चालेल, पण मुलांची भुकेले राहू नयेत. मी स्वतःला कधी नवीन कपडे घेत नसे. सणासुदीला दुसऱ्यांना सजलेलं पाहायचं, पण जुन्या साडीतच दिवाळी साजरी करायची. तिच्या डोळ्यातलं स्वप्न फक्त एकच, मुलं मोठी व्हावीत, मनाने जगावीत. एकदा गावातल्या लोकांनी गोविंदला चिडवलं, कशाला एवढं शिकवतोस रे मुलांना? उद्या परत शेतावरच काम करायला लागणार. गोपू हसून म्हणाला, जग मला वेडा म्हणेल, पण माझ्या मुलांच्या आयुष्यात मी हुशार ठरेन. काही दिवसांनी राजूने अभ्यास सोडून दिला. तो शहरात गेला, काम धंदा शोधायला लागला, पण चुकीच्या संगतीत अडकला. आई वडील काळजीने त्रस्त झाले. त्याच वेळी सुनील मात्र अभ्यासात पुढे जात राहिला. त्याला शिष्यवृत्ती मिळाली. एकदा राजू परत गावाला आला. पैशाशिवाय खिशात काहीच नाही. आई समोर उभा राहिला आणि म्हणाला, आई, मी चुकलो, माझा मार्ग चुकीचा होता, पण मला अजून एक संधी देशील? आईने त्याच्या जवळ घेतलं आणि म्हणाली, बाळा, आईकडं राग नसतो, आईकडं फक्त माया असते. उशीर झाला तरी चालेल, पण पुन्हा उभा राहा. सुनीलचं शिक्षण पूर्ण झालं, मोठ्या कंपनीत नोकरी लागली. पहिला पगार घेऊन तो गावाला आला. आई बाबांच्या पायाशी पैसे ठेवले. म्हणाला, ही तुमच्या त्यागाची कमाई आहे. हे पैसे मी नाही, तुम्ही कमावलेत. राजू पण बाजूला उभा होता. तो रडत म्हणाला, आई, बाबा, मला माफ करा. आता मी तुम्हाला कधीच लाजवणार नाही. गोपूच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तो म्हणाला, घराचं खरं बळ ही शेती नाही, पैसा नाही, तर घरातले आपलेपणाचे नातं आहे. आज माझं खरं घर पुन्हा उभं राहिलं. आई वडिलांनाच त्याग, मुलांचं भविष्य आणि घरातलं नातं, यावरच संसार उभा असतो. पैसा किती आला तरी एकमेकांना समजून घेणं आणि आधार देणं, हेच खरं सुख आहे. तुम्हाला आमची स्टोरी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.